चला सामना आपण लवकरात लवकर चालू करून घेऊया. सागर आणि गौतम अशी सलामीची जोडी तुम्ही पाहत असताना आणि बॉलर साठी राज तेच तर्रार गोलंदाज, तेच तर्रार चेंडू, तिकडे कोणताही क्षेत्ररक्षक नसेल. बघता बघता एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि 2 धाव बघता बघता कंप्लीट केलेले आहेत ते सागर आणि गौतम यांनी. तेच तर्रार गोलंदाजी होत असताना राज यांच्या माध्यमातून आपण सर्व पाहतोय. जोगेश्वरी माऊली प्रीमियर लीग पर्व 1 आणि आपण घरी बसलेले प्रेक्षक सुद्धा सोशल मीडिया लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरून ही स्पर्धा पाहू शकतायत. तेच तर्रार चेंडू होता राज यांचा. बघता बघता एक धाव कंप्लीट केली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धाव कंप्लीट झालेले आहेत. जरा टाळ्यांचा वर्षाव आणि वर्षाव होतं या रनिंग बिटवीन द विकेट साठी. लेग बाईजला एकच धाव आहे. लेग बाईजला एकच धाव आहे आणि आमच्या मंडळाकडून विनंती असेल ज्या खेळाडूंना मॅन ऑफ द मॅच मिळाली आहे त्यांनी ती टी शर्ट घालून नेक्स्ट मॅच खेळायची आहे. टी शर्ट प्रदान करूनच तुम्हाला नेक्स्ट मॅच खेळायची आहे. आता फलंदाजीसाठी आले ते गौतम. तेच तर्रार चेंडू येतोय तो वाईड चेंडू आणि धावसंख्या झाली ती 4 धावा. अनियंत्रित थोडी गोलंदाजी होते, थोडी तेज तर्रार होते, परंतु दिशेवर नियंत्रण ठेवावं लागेल. अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल ती राज यांना. स्लोअर रन पद्धतीचा चेंडू परत एकदा जणू काही विहीर खोदणारी फलंदाजी होते की काय आणि पंचांचा निर्णय असेल इट्स गोना बी अ विकेट. आणि जरा या छोट्या मोठ्या खेळाडूसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे यार. नवीन फलंदाज असेल तो लवेश, उंची लहान पण कीर्ती महान. 1 डाऊनची पोझिशन खेळत असताना लवेश पावसकर. तीन चेंडूचा खेळ समाज छोट्या परत एकदा अवांतर असा चेंडू टाकला जातोय. धाव संख्या झालेली आहे ती 5 धावा. स्ट्राईक एंडवर असेल फलंदाज लवेश. चौथा चेंडू घेऊन येत असताना राज स्लो रन पद्धतीचा चेंडू टाकला, त्याला सन्मान दिला आणि रनआउटची विकेट. बघूया पंचांचं बोट आकाशाकडे आणि मोठा मासा गळायला लागलाय. आउट झालाय तो सागर आउट झालाय. परत एकदा उंची लहान वन कीर्ती महान वाला फलंदाज येतोय की काय बघूया. ज्याची वाट पाहतो तोच आता जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जेवढे पण खेळाडू असतील एक आगळी वेगळी स्पर्धा आपण पाहतोय. जोगेश्वरी माऊली प्रीमियर लीग पर्व 1. मी जेवढ्या स्पर्धा बघतो प्रत्येक स्पर्धेमध्ये मोठे खेळाडू फलंदाजीसाठी येतात, परंतु या स्पर्धेमध्ये वय वर्ष जरी तुमचं लहान असलं तरी तुम्ही फलंदाजीला जाऊ शकता ही दाखवणारी स्पर्धा आपण पाहतोय. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 5 धावा झाल्या, 2 गडी बाद झालेले आहेत. परत एकदा ओव्हर द कव्हर्स मारलेला उत्कृष्ट फटका, पुस्तकी देटला फटका तुम्ही पाहताय. बघता बघता 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. टाळ्यांचा वर्षाव आणि फक्त वर्षाव. टाळ्या थांबल्या नाही पाहिजे त्या फलंदाजासाठी. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 7 धावा झालेल्या आहेत. शेवटचा निर्णायक चेंडू. परत एकदा ओव्हर द कव्हर्स, परत एकदा पुस्तकी फटका. तिकडे परत एकदा थोडीशी मिसफिल्डिंग होते आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. पडतोय झडतोय परंतु धावा खेचतोय आपल्या टीमसाठी. ओव्हर झालेली आहे. काय उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट्स आपण पाहतोय. एका बाजूला तुम्ही पाहत असाल लवेशला, तर दुसऱ्या बाजूला असेल आशिष. जणू काही दोघंही सोबतच खूप वर्ष क्रिकेट खेळणारे आलेले आहेत. एक ओव्हर आणि 9 धावा.
परत एकदा इट्स गोना बी अ वाईट बॉल. 10 धावा झालेल्या आहेत, 10 धावा. आम्हाला हलक्यात घेऊ नका हे सांगणारी फलंदाजी होते. 10 धावा. परत एकदा इट्स गोना बी अ वाईट बॉल. आदित्य गुप्ता थोडा प्रेशर मध्ये दिसत असताना अकरा धावा झालेल्या आहेत. पुढचा चेंडू. परत एकदा एक उत्कृष्ट असा फटका तुम्ही पाहताय. बघता बघता एक धाव कंप्लीट केली आहे. परत एकदा नो चेंडू. धाव संख्या बघता बघता 13 धावा झालेली आहे. आणि ओव्हर चेंज केलेले आहे गेस आता आकाश शंकुळकर. परत एकदा नो चेंडू. काय फलंदाजी होते. जरा मित्रांनो आशिष साठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे यार. काय फलंदाजी होते. वय वर्ष जरी लहान असलं तरी उत्कृष्ट दर्जाची फटकेबाजी होते. एकदा ओव्हर द कव्हर्स, एकदा ओव्हर द पॉइंट्स पद्धतीची फटकेबाजी तुम्ही पाहताय. डीजे डीजे. परत एकदा मनगटी फटका. सिंगल डबलचं क्रिकेट चालू आहे. कॅमेरामॅन जरा फोकस करा या दोन मुलांवरती. हेच ते फ्युचर आहे आपल्या जोगेश्वरी माऊलीच्या क्रिकेट टीमचं. उत्कृष्ट दर्जाची फलंदाजी आपण पाहतोय. धाव संख्या झाली ती 16 धावा. नका नका आम्हाला हलक्यात घेऊ नका हे सांगणारी फलंदाजी तुम्ही पाहताय. एका बाजूला असेल तो लवेश, एका बाजूला असेल तो डावखुरा आशिष. परत एकदा पनगटी फटका. तिकडे क्षेत्ररक्षक नसेल. बघता बघता दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली गेलेली आहे आणि धाव संख्येमध्ये 2 धावेनी भर झालाय. धाव संख्या आली ती 18 धावा. टाळ्या आणि टाळ्या आणि टाळ्या टाळ्या झाल्या पाहिजे त्या फलंदाजीसाठी. परत एकदा तेच तर्रा चेंडू होता परंतु चेंडूने पायांचा वेध घेतलाय आणि येतोय तो निर्धाव चेंडू. धाव संख्या आली ती 18 धावा. सिंगल डबलचं क्रिकेट तुम्ही पाहताय. एका बाजूला आशिष, एका बाजूला लवेश. 1 डिक्लेअर आहे का सर? डेली प्लेट आहे का? डेली प्लेट आहे का? ओके. परत एकदा तेच तर्रा चेंडू. तिकडे क्षेत्ररक्षक असेल परंतु क्षेत्ररक्षकाकडून झाली ती चुकी आणि काय ताळमेळ होतोय दोघांच्या मध्ये. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट्स तर होतेच आहे परंतु अवांतर अशी धाव सुद्धा घेण्यापासून थांबवलं गेलेलं आहे. धाव संख्या आली ती 19 धावा. चार चेंडू झाले. 4. परत एकदा ओव्हर द कव्हर्स पुस्तकी फटका. परत एकदा लवेश आपल्या फलंदाजीने प्रभावित करतायत. धाव संख्या ती 20 धावा. शेवटचा निर्णायक चेंडू. डीजे डीजे. काय फलंदाजी होते आणि या स्पर्धा पाहण्यासाठी नुसते प्रेक्षक आणि प्रेक्षक आणि प्रेक्षक. टाळ्यांचा गजर होते या दोन लहान मुन्या खेळाडूंसाठी. धाव संख्या आली ती 20 धावा. परत एकदा सन्मान दिलाय, सन्मान दिलाय. जर चेंडू चांगला टाकला गेलाय तर त्याच्यावरती मी सन्मान सुद्धा देऊ शकतो. बघता बघता म्हटलं जातं ना उंची लहान पण कीर्ती महान. बोललं जातं ना जसं संभाटा म्हटला जातो. मोठमोठे गार केले गंमत मध्ये. ते काम केलंय ते आशिष आणि लवेश यांनीच काम केलंय. जरा टाळ्या होऊन जाऊ दे भावांनो या दोन नन्या मुन्या खेळाडूंसाठी. मी खूप ठिकाणी स्पर्धा बघायला जातो, खूप ठिकाणी प्रीमियर लीग बघतो परंतु अशा मोठ्या होणाऱ्या स्पर्धेमध्ये कधीच या लहान पोरांना चान्स दिला जात नाही. परंतु या जोगेश्वरी माऊली प्रीमियर लीग मध्ये या आशिष आणि लवेश यांनी उत्तुंग अशी कामगिरी केली आहे. तर धाव संख्या झाली ती 2 ओव्हर 20 धावा.
बॉलर नेम काय असेल? पर एकदा फुल टॉस पद्धतीचा चेंडू त्याला दिलाय, तो गॅप मध्ये मारल्याने एका धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या आली ती 21. पंकज लेफ्ट आर्म ओव्हर विकेट घेऊन येत असताना पंकज यांना तुम्ही पाहताय. पर एकदा फुल टॉस पद्धतीचा चेंडू कव्हर ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न, तिकडे क्षेत्ररक्षक असतील, बघता बघता दुसरी धाव कंप्लीट केली गेली आहे. बघूया पंचांचा निर्णय काय असेल. आणि विकेट धावी लागते ती आशिष यांची. जरा जोरदार टाळ्या हो जाऊ दे आशिषची फलंदाजी आवडली असेल तर. उंची लहान पण कीर्ती महान. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे यार या मोठ्या फलंदाजीसाठी. नवीन फलंदाज कोण असेल? मनीष लाला. परत एकदा पंचांचा निर्णय असेल. इट्स गॉना बी अ नो बॉल. दंडित केलं जाते. पंचांशी बाद, संघ बाद. डीजे 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 डीजे. परत एकदा मनगटी फटका, तिकडे क्षेत्ररक्षक सज्ज असतील. बघता बघता एक धाव कंप्लीट केली ती लवेशांनी आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली गेली आहे. टाळ्या आणि टाळ्या आणि नुसत्या टाळ्या होत्या तेव्हा फलंदाजासाठी. धाव संख्या झाली ती 25 धावा. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. परत एकदा तेच तर्रार चेंडू आणि काय खेळाडू वृत्ती सुद्धा दाखवली गेली. या खेळाडू वृत्तीसाठी सुद्धा टाळ्या झाल्या पाहिजेत. काय खेळाडू वृत्ती दाखवली. चेंडू स्पर्श झाला होता पॅन्टीला आणि येतोय तो निर्धाव चेंडू. 25 धावा झालेल्या आहेत. परत एकदा पंचांचा निर्णय. इट्स गॉना बी अ नो बॉल. फुल टॉस पद्धतीचा चेंडू. परत एकदा त्याला दिशा दिली गेली आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण तुम्ही पाहताय. सिंगल डबलने मॅच पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे. आधी झालेल्या 3 मॅच मध्ये तुम्ही पाहिल्या. शेवटचा बॉल. परत एकदा गॅप मध्ये चेंडू मारण्याचा प्रयत्न. तिकडे क्षेत्ररक्षक नसेल आणि पंचांचा निर्णय असेल. इज गोना बी अ 2 रन. सागर सारखा सारखा आत जाऊ नये सागर. डीजे डीजे आणि थोडा अतिरिक्त वेळ घेऊ नका. दोन्ही टीमला विनंती असेल. आणि आता गोलंदाजीसाठी आमंत्रित केले शुभम शंकुळकर यांना उर्फ बाबड्या. बाबड्याला चांगली कामगिरी करावी लागेल. पहिला चेंडू शुभम यांचा. परत एकदा त्याला सन्मान देत असताना पॉइंटच्या दिशेने एका धावेवर समाधान मानावं लागतंय. मोठे फटके खेळण्यापासून थोडं वंचित ठेवलं गेलेलं आहे. धावसंख्या झाली ती 30 धावा. परत एकदा तेच तर्रार चेंडू. तिकडे क्षेत्ररक्षक असतील सज्ज.
बघता बघता एक धाव कंप्लीट झालेली आहे. धावसंख्या आली ती 31 धावा. परत एकदा मनगटी फटका, तिकडे क्षेत्ररक्षक सज्ज असतील. बघता बघता थोडंसं मिसफिल्डिंग होते आणि उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट्स तुम्ही पाहताय. 2 धावांवरती वंचित ठेवला गेलेला आहे. धावसंख्या आली ती 33 धावा. परत एकदा मनगटी फटका, तिकडे क्षेत्ररक्षक सज्ज असतील आणि एक धाव कंप्लीट केली गेलेली आहे. धावसंख्या आली ती अवघ्या 34 धावा. शेवटचे 2 चेंडू बाकी. परत एकदा अवांतर अशी धाव मिळत असताना धावसंख्या आली ती 35 धावा. लवेश पावसकर 10 रनांवर खेळत असताना 14 चेंडूचा खेळ समाप्त. 14 चेंडू त्यांनी फेस केलेले आहेत. धावसंख्या टीमची झालेली आहे ती 35 धावा. 3 गडी बाद झालेले आहेत. शेवटचे निर्णायक 2 चेंडू. परत एकदा पुस्तकी फटका, एका धावेवरती समाधान मानावं लागेल का? बघता बघता दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली आहे ती लवेश यांच्या माध्यमातून. धावसंख्या झाली ती 37 धावा. वैयक्तिक 12 धावांवर खेळत असताना लवेश पावसकर 15 चेंडू त्यांनी फेस केलेले आहेत. शेवटचा निर्णायक चेंडू स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता शुभम शंकुळकर यांना. परत एकदा इट्स गोना बी अ नो बॉल. 38 धावा. काय फलंदाजी केली. जरा प्रेक्षक, जरा जेवढे खेळाडू असेल जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे यार लवेशसाठी यार. उंची लहान पण कीर्तिमान थकलाय, परंतु शेवटपर्यंत आपली फलंदाजी करतोय. शेवटचा चेंडू. मोठमोठे गार केलेत त्याने, गंमत मधीच केलेत. शेवटचा चेंडू. परत एकदा नो चेंडू येतोय आणि त्रिफळाचीत केलं जाते ते लवेश यांना. परंतु इट्स गोना बी अ नो बॉल. बॉल काउंट असेल का सर? बॉल काउंट नाहीये. 39 धावा. जणू काय जोगेश्वरीची माऊली सुद्धा आपल्या लवेच्या पाठीवर हात ठेवून उभे आहे. नो चेंडू टाकला, त्रिफळाची झाला होता. अजून एक संधी दिली गेली आहे. आउट नाहीये. लाला तुला आउट द्यायचं होतं वाटतं. तुला बॅटिंग पाहिजे होती. 39 धावा झालेल्या. शेवटचा निर्णायक चेंडू. परत एकदा मनगडी वटका, तिकडे क्षेत्ररक्षक सज्ज असतील. बघता बघता दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु लवेश यांची खेळी बाद झाली आहे. धावसंख्या झाली आहे ती 40 धावा. जिंकण्यासाठी 41 धावांचं लक्ष असेल. पुढील होणारी मॅच असेल जेसीएम वॉरियर्स आणि जेसीएम सम्राट. तुमचा टॉस केला जाईल. जेसीएम वॉरियर्स आणि सम्राट. जो ही मॅच जिंकेल थेट आय गेस सेमीफायनल मध्ये दाखल होईल. वॉरियर्स आणि सम्राट. व्हर्च्युअल क्वार्टर फायनलचा सामना असेल. जिंकलेला संघ थेट सेमीफायनल खेळेल, हे लक्षात ठेवा. कितना चाहिए? 41 चा टार्गेट असेल, लक्षात ठेवा.
चला जिंकण्यासाठी अतिरिक्त टीम विकेटिंग घेऊ नका प्लीज. ओमकार मगदूम जेसीएम वॉरियर्सचे कॅप्टन आणि जेसीएम सम्राटचे कॅप्टन. पांढऱ्या संतोष कदम, तुमचा टॉस केला जाईल. संतोष कदम आणि आकाश मगदूम. ओमकार मगदूम यांनी कुठे असतील आणि संतोष कदम, तुमच्या व्हर्च्युअल क्वार्टर फायनलचा टॉस केला जाईल. मनीष उर्फ लाला यांना गोलंदाजीसाठी आमंत्रित केले. डीजे 41 धावांचं सोपं असं आव्हान आहे. 4 ओव्हरचा खेळ, 24 चेंडू, 41 धावांची गरज असेल. चला पंच लवकर सामना चालू करा. मनीष नो चेंडू आणि नो चेंडू वरती पुल पॉवरफुल 6 धावांसाठी येतोय तो राजच्या बॅट मधून उत्तुंग षटकार. पंचांशी वाद संघ बाद, हे लक्षात ठेवा. 7 धावा झालेल्या, 0 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. मनीष आपली विकेट ह्या साईडला आहे, तिकडे वेगळा सामना चालू नाहीये. आणि बघता बघता येतोय तो नो चेंडू. धावसंख्या आली ती नो +1 असेल का पंच? एकच धाव. 0 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि 8 धावा झालेल्या आहेत. येणारे चेंडू असतील 24, करायचे असतील ते अवघ्या 33 धावा. तुषार परत एकदा डान्सिंग डाऊन द विकेट आले. चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देणारा राजच्या बॅट मधून उत्तुंग षटकार. परत एकदा समोर टाकलेला चेंडू, त्याच्यावरती सलगचा तिसरा राजच्या बॅट मधून आलाय. गणगणित दणदणीत षटकार. डीजे 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 परत एकदा समोर टाकलेला चेंडू, जा घेऊन या चेंडू चाचानगर मधून 6 धावांसाठी. डीजे 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 परत एकदा सन्मान दिलेला आहे. चेंडू तिकडे असतील आशिष, उत्कृष्ट दर्जाचे क्षेत्ररक्षण, उत्कृष्ट दर्जाची फेकी तुम्ही पाहताय. धावसंख्या आली आहे ती 27 धावा. सामना एका हाती करत असताना राज आपल्या फलंदाजीने परत एकदा समोर टाकलेला चेंडू, तिकडे क्षेत्ररक्षक सज्ज असतील. थोडीशी मिसफिल्डिंग होते, बघता बघता एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. 28 धावा झालेल्या आहेत. अवघ्या 13 धावांची गरज असेल. 19 चेंडूचा खेळ बाकी आहे. परत एकदा डान्सिंग डाऊन द विकेट आले. चेंडू जाते लॉंग ऑनच्या दिशेने, तिकडे थोडेसे मिसफिल्डिंग होत आहे. बघता बघता 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. धावसंख्या झाली आहे ती 30 धावा.
वा वा चोचो, काय फिल्डिंग केलीस भावा. बॉल पकडायचा होता, स्वतःच पडलास. वा चोचो. 30 धावा झालेल्या आहेत आणि गोलंदाजीसाठी आले ते फरहान बलोची. माफ करा, फरहान मेमन. तुम परत एकदा समोर आलेला चेंडू, तिकडे क्षेत्ररक्षक असतील आशिष. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण होते. बघता बघता दुसरी धाव कंप्लीट केली गेलेली आहे. धाव संख्या झाली आहे ती बघता बघता 32 धावा. परत एकदा समोर टाकलेला चेंडू, त्याच्यावरती घणाघाती घात. राजच्या बॅटमधून आलाय चौथा उत्तुंग षटकार. एका हाती सामना घेऊन जात असताना राज 9 चेंडू खेळले, 33 धावा केल्यात. धाव संख्या आली ती 38. परत एकदा एक त्रिफळाचित करणारा शेन वॉनची आठवण देऊन टाकणारा चेंडू टाकला जातो फरहान मेमन यांच्या माध्यमातून. आता फलंदाजीसाठी आले ते शुभम शंकुळकर. आकाश. चला टॉस उडवला जाईल. संतोष कदम आणि ओमकार मगदुम. परत एकदा सन्मान दिला जातोय. एका धावेवरती समाधान मानावं लागतं. धावसंख्या झाली ती 39 धावा. शेवटचा चेंडू. टॉस उडवला गेलेला आहे तो ओमकार मगदुम आणि संतोष कदम यांच्यामधून. आणि टॉस वन बाय सम्राट यांनी टॉस जिंकलेला आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. एक व्हर्च्युअल क्वार्टर फायनलचा सामना असेल. जो सामना जिंकेल तो थेट जोगेश्वरी माऊली चषक प्रीमियर लीग पर्व 1च्या सेमीफायनलमध्ये खेळताना दिसेल. हे लक्षात ठेवा. करो या मरोची स्थिती नसेल, परंतु जो जिंकेल तो थेट सेमीफायनलमध्ये दाखल होईल. परत एकदा समोर टाकलेला चेंडू, तिकडे क्षेत्ररक्षक सज्ज असतील. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण होत आहे आणि एका धावेने जिंकलेले आहे तो संघ स्पार्टन्सचा संघ आय गेस जिंकलेला आहे. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जर राज यांची फलंदाजी आवडली असेल ना, जरा राजसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सुद्धा ठरतोय तो राज. राज यांना मॅन ऑफ द मॅच देण्यात येईल. या 2 विकेट घेतल्या वैयक्तिक आणि 33 धावांची खेळी केली ती राज यांनी. ठरतोय तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी राज. कॅमेरामॅन फोकस करो राज के ऊपर.